देशाला अभिमान वाटावा। आपण या देशाचे नागरिक आहोत। ज्या देशात बुद्धाचा जन्म व्हावा, त्या देशात बुद्धाला बुद्धत्वाची प्राप्ती व्हावी, ज्या देशात बुद्धाचे परिनिर्वाण व्हावे, आणि याच देशातून या महान सम्राट अशोकांनी हा बुद्धाचा धम्म सर्वत्र संपूर्ण आशिया खंडामध्ये प्रचारासाठी आणि प्रसारासाठी सिद्ध करावा। आणि हा सम्राट अशोकाचा हा महान धम्म प्रचार आधुनिक जगाला पुन्हा डोळ्यासमोर एक आदर्श उदाहरण ठरावा, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या महान सम्राटाचे, सम्राट अशोकाचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून बौद्ध धम्माला पुन्हा एकदा या देशामध्ये बुद्धाचा देश म्हणून पुनरुज्जीवित केले आणि संपूर्ण जगाला बुद्धाचा देश म्हणून या देशाचा आदर्श प्रदान केला। या दोन टोकाच्या दोन महापुरुषांचे कर्तृत्व, या दोन टोकाच्या दोन महापुरुषांचे कार्य आधुनिक जगाला राज्यामध्ये उपकारक ठरणारी आहे। आजच्या या आधुनिक जगात जी विषमता पसरलेली आहे, त्या विषमतेला मुळासकट काढून फेकण्याकरिता समतेचा संदेश या जगाला आपणाला द्यायचा आहे। आपण धन्य आहोत या शहरातून संपूर्ण जगाला या महान सम्राटाच्या, सम्राट अशोकांच्या कर्तृत्वाची ओळख करून देत आहोत। आजच्या या विषम जगामध्ये, या आधुनिक जगामध्ये शांतता प्रस्थापित करायची असेल तर महान सम्राट, सम्राट अशोकाचे आदर्श, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती, बुद्धाच्या धम्माचे समतावादी तत्वज्ञान, मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा हे बुद्धाचे तत्व, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय, बुद्धांनी दिलेला हा संदेश या आधुनिक जगाला कळावा आणि जगातील विषमता दूर करता यावी, याचे साक्षीदार आपण ठरावे। या कार्यामध्ये आपला सहभाग असावा, यासाठी म्हणून नांदेड शहरात अशोका आंबेडकर धम्मयात्रेला या ठिकाणी निमंत्रित करण्यात आले। बुद्धाच्या धम्माच्या प्रचाराचं आणि प्रसाराचं कार्य केलं। 84,000 स्तूप आशिया खंडात, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इंडोनेशिया, जावा, सुमात्रा, महान सम्राट, सम्राट अशोकांनी विशाल असे चैत्य निर्माण केले। त्याचबरोबर आपल्या मुलाला, महेंद्राला भिक्षू बनवून, आपल्या मुलीला, संघमित्राला भिक्षुणी बनवून